नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अजय ढवळे, इको ॲग्री सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी. तर आज आपण नवीन मका वाणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर त्या मका वाणाची काय वैशिष्ट्ये आहे, तर ती ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर हा जो क्रांतिकारी वाण आहे, हा इको सीडचा इको सम्राट हा मका वाण आहे. तर या वाणाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे की हा जो मका वाण आहे, हा मर रोगा प्रति याची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे मर रोगाला बळी पडत नाही किंवा मर रोग याच्यावर येत नाही. तर ह्या वाणाचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की याचे जे दाणे आहे, ते नारंगी कलरचे दाणे टोकापर्यंत कणीस भरतं. आणि परत या मक्काची जी हाईट आहे ही 8 ते 10 फुटापर्यंत याची हाईट येते आणि त्याच्यामुळे हा मका वाण पडत नाही. आणि परत त्याचं मुळाचं जे आवरण ते मजबूत असल्यामुळे हा वाऱ्यानं पडत नाही. तर या मका वाणाचा जो कालावधी आहे शेतकरी बंधूंनो, हा खरीप हंगामामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये 110 ते 115 दिवस आणि रब्बी हंगामामध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये 120 ते 125 दिवसामध्ये हा हा वाण त्याचा कालावधी पूर्ण करण्यासाठी घेतो. तर याचं जे परत वैशिष्ट्य सगळ्यात महत्वाचं आहे ते मर रोगाला हा बळी पडत नाही. ज्या भागामध्ये 70-72 दिवसाचा मका झाल्यावरती मका वाळतो वाळतो म्हणतो आपण किंवा विल्टिंग येते, तर त्यावेळेस मका अक्षरशः वाळून जातो आणि त्याच्यामुळे शेतकरी बंधूचं जे नुकसान होतं त्याच्यासाठी हा मका वाण वरदान ठरणार आहे. याचं जे उत्पादन देण्याची क्षमता आहे ही 40 क्विंटल प्रति एकर त्यापेक्षा जास्त याची उत्पन्न देण्याची क्षमता या वाणाची आहे. ज्यावेळेस 70-72 दिवसाचा झाल्यावर मकावर विल्टिंग येते, रोग येतो, त्यावेळेस पूर्णतः पीक शेतकऱ्याच्या हातातून चाललं जातं. तर त्याच्यासाठी हा जो मका वाण आहे तो वरदान ठरणार आहे. आणि शेतकरी बंधूंचं असं म्हणणं आहे की ज्यांनी हा प्लॉट लावलेला आहे की याच्यावर आळी सुद्धा कमी आलेली. तर खर्चामध्ये नियोजनामध्ये हा एकदम जबरदस्त प्लॉट भरलेला आहे. कणसाची साईज बी एकदम याची एकसारखी आहे. तर तुम्ही अवश्य हा मकावान लागवड करू शकता. येत्या हंगामामध्ये आता एक 20-30 दिवसामध्ये जो खरे रब्बी हंगाम चालू होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही हा सिल्लोड, भोकरदन, जालना परिसरामध्ये हा उपलब्ध करून देणार आहे. तर अवश्य याची लागवड करा. त्याच्या लाईनी आम्ही मोजल्या होत्या, तर याच्या 16-18 अशा लाईनी याच्यामध्ये भरले आणि दाणे जे भरले तर ते टोकापर्यंत भरलेले. तर याच्यामध्ये 40-42-44 पर्यंत दाणे याचे भरलेले. तर तुम्ही इको सीडचा इको सम्राट हा क्रांतिकारी वाण, मर रोगाला कमी बळी पडणारा, मर रोगाप्रती सहनशील असलेला वाण तुम्ही अवश्य लागवड करू शकता. धन्यवाद.